हॅलो मित्रांनो, तर आज आपण बनवतो आहे भाजलेल्या कांदा टमाटरचा रस्सा. तर चला रेसिपी बघूया. सर्वात आधी मी घेतले टमाटर, 3 टमाटर आणि 1 कांदा घेतला आहे मी. तर याला गॅसवर छान भाजून घेतलं. त्यानंतर कांदा पण भाजला गॅसवर आणि जसंही हे भाजलं त्यानंतर मग मी घेतली कढई आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेलला छान गरम होऊ दिलं आणि त्यानंतर मग लसणला छान तळू दिलं. लसण तळले की मग त्याला काढलं आणि मिक्सरमध्ये टाकलं. आणि आता यामध्ये आपले भाजलेले टमाटर आणि भाजलेले कांदे याला छान मिक्सर करून घ्यायचं. तर हा झाला पेस्ट तयार. त्यानंतर मग कढईमध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. त्यानंतर जास्त नाही, बस 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायचा आणि कढीपत्ता. त्यानंतर थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, हे हळद, धने पावडर, कस्तुरी मेथी, गोटा मसाला याला छान फिरवून घ्यायचं. त्यानंतर मग हे कांदा टमाटरचा पेस्ट टाकून द्यायचा. याला पण छान फिरवून घ्यायचं आणि मग थोडंसं पाणी छान फिरवून घ्यायचं आणि प्लेट झाकून ठेवून द्यायची याला शिजायला. तर हे शिजली आपली. तर हे झाला आपला सिंपल आणि इझी भाजलेल्या कांदा आणि टमाटरचा रस्सा तयार. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.